त्याच्या आजोबांनीच चिमुकलीवरती अत्याचार केलेले आहेत. त्याबाबत आपण काय बोलायला इथेही आपण कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. एकतर ही जी घटना पालघरमध्ये घडली तर त्या पीडितांच्या परिवाराशी आम्ही सर्वजण जाऊन भेटलो. सुनीलजी भुसारा आमच्या बरोबर आहेत, आमचे सर्व महिला पदाधिकारी आहेत, सर्व इथले कार्यकर्ते पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आज इथं आलेले. खरं तर ही घटना काल आणि परवाच्या मध्यरात्री ती घडली आणि काल संध्याकाळी म्हणजे ही घडली खरं तर आपल्या डहाणू तालुक्यामध्ये. पण हे जे काही परिवार आहे, कुटुंब आहे, हे पालघर तालुक्याचं आहे. जेव्हा ही घटना घडल्यानंतर हे कुटुंब तसं घाबरलेलं होतं, पण तरी सुद्धा ती जी मुलगी आहे, लहान मुलगी आहे, तिची आई असेल आणि तिची मोठी बहीण असेल, त्या लढवय्या आहेत. न घाबरता त्या लगेचच ज्या तालुक्यातून ते येतात त्या तालुक्यामध्ये जाऊन भोईसर इथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना ते भेटल्या. ते तिथे असले तरी घटना ही डहाणूमध्ये घडली, म्हणजे कासा या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. तिथल्या पोलीस स्टेशनली या पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतर इथं हे महिला नाही तर मुली येऊस तर इथं असणाऱ्या चांगल्या PIनी पाटील साहेब असतील व कासा पोलीस स्टेशनचे सर्व पदाधिकारी आणि जे पोलीसवाले आहेत लगेचच्या लगेच या अतिशय विचित्र भोंदू बाबा जो आहे, जो क्रिमिनल आहे, त्याला ताब्यात घेतलं आणि मग लगेच तपास तिथं सुरू केला. हॉस्पिटलला त्या मुलीला, लहान मुलीला आणलं. इथे असणारा जो दवाखान्यातला स्टाफ आहे ते सुद्धा कोऑपरेटिव्ह आहे. त्यांनी सुद्धा लगेचच्या लगेच जे काही स्वॅब घ्यायचे होते, ज्या टेस्ट करायच्या होत्या त्या सर्व टेस्ट केल्या. या परिवाराचं मत आहे, दुर्दैव असं की त्या जे पती आहेत, म्हणजे आई आहेत, या मुलीला, लहान मुलीला वडील नाही आहेत. लहान असतानाच ते वडील वारले, पण तरीसुद्धा हा परिवार तिथं लढतोय. त्यांचं एवढंच मत आहे की हे जो काही नराधमाने तिथं अत्याचार केलेला आहे, हा जो भोंदू बाबा आहे, त्याला मोठी मुलं आहेत. आणि काल इथं मोठा मुलगा जेव्हा कपडे घेऊन आला होता, तो वेगळ्या दृष्टिकोनातून नाही तर घाबरवण्याच्या दृष्टीने त्या मुलींकडे तिथं तो बघत होता. त्यामुळे पोलिसांना आम्ही विनंती केलेली आहे की कुठेही काही झालं तर कुणी धमकवलं नाही पाहिजे, या मुलींना प्रोटेक्शन त्या ठिकाणी तुम्ही द्या, आणि त्यांनी तिथं मान्य केलेलं आहे. पण आता आमचं एवढंच मत आहे की ही घटना घडली, पण या महाराष्ट्रामध्ये दिवसाला 24 बलात्कार त्या ठिकाणी होत आहेत. आता म्हणजे तासाला 1 बलात्कार तिथं दुर्दैवाने होत आहे. आणि पॉस्कोच्या केसेस जर आपण बघितला तर या महाराष्ट्रामध्ये 13,000 पेक्षा जास्त केसेस 2025 मध्ये झालेल्या आहेत. म्हणजे आत्ता मी तुमच्याशी बोलतोय तर 5-6 केसेस आत्ता एका तासामध्ये तिथं झाल्या असतील. त्याच्याच बरोबर 50,000 पेक्षा जास्त विनयभंग नाही तर महिलांवरच्या अत्याचारच्या केसेस 2025 मध्ये एका वर्षात तिथं या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. त्याच्याच बरोबर महिला आणि मुली या गायब होण्याचं प्रकरण बघितलं तर 1.5 लाखापेक्षा जास्त आहे. त्यातल्या काही सापडल्या. 30,000 अशा महिला एका वर्षामध्ये, त्यांचा अजून काही आतापत्ता तिथं नाहीये. त्यामुळे आपल्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, संतांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये, महामानवांच्या महाराष्ट्रामध्ये, जिथं आपल्याला सगळ्यांनी शिकवलेलं आहे की महिलांचा मान सन्मान हा ठेवला पाहिजे, याच आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने अत्याचार होत असेल तर ते दुर्दैवी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार असताना एक शक्ती कायदा आणावा यासाठी सगळ्यांनीच सकारात्मक मतदान केलं होतं. एक कायदा पास झाला होता आपल्या या महाराष्ट्रामध्ये. आणि काही वेळापूर्वी इथं गोरेताई आल्या होत्या, त्या सुद्धा अपर हाऊसमध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये उपसभापती होते, त्यावेळेस सभापती नव्हते. उपसभापती असताना त्यांनी सुद्धा तो कायदा पास केलेला आहे. पण दुर्दैव असंच केंद्र सरकारने तो कायदा स्वीकारला नाही, तो परत आपल्या महाराष्ट्रामध्ये पाठवलाय. त्यामुळे आमची मागणी आहे पुढच्या काही दिवसातच एक स्पेशल सेशन हे महाराष्ट्र सरकारने घेण्यात यावं आणि त्याच्यात हा जो कायदा आहे, शक्ती कायदा, तिथं पास व्हावा अशी सरकारला त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो. फडणवीस मुख्यमंत्री घटना वाढतायत आणि राज्य सरकारकडून फक्त कन्व्हिक्शन रेट हा जास्त आहे असं सांगून हे कुठेतरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होतोय. हे राज्य सरकारचं अपयश आहे का, तुम्ही काय सांगाल? नाही, 100%. आता शासन जर तुम्ही चालवत असाल तर पोलीस तुमच्याकडे असतात. पोलिसांचा योग्य वापर करणं हे फार महत्वाचं असतं. पण पोलिसांचा आजचा वापर आपण बघितला तर VIP लोकांना सिक्युरिटी देण्यासाठी पोलिसांचा वापर केला जातो.
इलेक्शनमध्ये कुठंतरी विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी तिथं केला जातो. आमचं मत एकच आहे की पोलिसांचा उपयोग हा सामान्य लोकांना जास्त झाला पाहिजे, VIP लोकांना नाही. आणि हे जे काही महिलांबाबतीतचे कायदे आहेत ना, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची जरूरत आहे. मी उदाहरण सांगतो. आता पालघरची घटना आपल्या सर्वांना माहिती आहे. काल पुण्यामध्ये जी घटना घडली याच्याबद्दल मी वेगळं सांगत नाही. तिथं तर 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आणि दुर्दैव असं तिला तिथं मारण्यात सुद्धा, आणि ते सुद्धा विचित्र पद्धतीने मारण्यात आलं. त्यानंतर 2026 मे मध्येच चाकणमध्ये एक घटना घडली. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये गोंदियामध्ये घटना घडली. एप्रिलमध्ये परत बीडमध्ये तिथं घटना घडलेली आहे. त्याच्याचबरोबर बारामतीमध्ये एप्रिल महिन्यात घडली. मार्च 2026 मध्ये पुण्यात परत घडली. जानेवारीमध्ये बदलापूरमध्ये घटना ज्याची चर्चा झाली त्याच्या व्यतिरिक्त अजून एक बदलापूरमध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालेला आपण बघितला. डिसेंबर 2025ला 5 वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या मावळमध्ये झालेली आपण सगळ्यांनी बघितली. म्हणजे ही जे केसेस आपण बघितल्या त्या केसेस खूप जास्त आहे. आणि याच्यात किती या केसेस फास्ट ट्रॅकवर टाकण्यात आलेल्या आहेत. तर याच्यावरची एकच केस आणि कालची लोकांनी मागणी केली म्हणून फास्ट ट्रॅकवर टाकली आहे. आणि याच्यात चार्जशीट बऱ्याच ठिकाणी 90 दिवस झाले तरी चार्जशीट झाली नाही. आम्ही जेव्हा काल परवा पुण्यात जी घटना घडली पोलिसांशी बोललो, 15 दिवसामध्ये आम्ही चार्जशीट करतो असं त्यांनी सांगितलं. मग 15 दिवसाचं चार्जशीट होत असेल तर इथं 2-2 महिने 3-3 महिने का लागतात? त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आम्ही लोकांना जेव्हा बोलतो तेव्हा लोक आम्हाला असं सांगतात की अहो आम्ही आंदोलन केलं, आम्ही विरोध केला, सगळं केलं, पण कायदाच असा आहे की आम्हाला न्याय मिळत नाही, तर आम्ही लढायचं तरी किती लढायचं? आता तुमच्याशी बोलल्यानंतर मी असेल, सुनील भाऊ असतील आणि आमच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर भडगावमध्ये 2023ला जो गुन्हा झाला होता, एका लहान मुलीचा मृत्यू तिथं झाला, तिच्यावर रेप झाला होता. फास्ट ट्रॅकमध्ये ते प्रकरण आहे. 2023 पासून आजपर्यंत काय झालं त्या प्रकरणाच्या बाबतीत? काहीच झालं नाही. उलट तो जो गुन्हेगार आहे तो तर जेव्हा पोलीस स्टेशनला येतो नाही तर कोर्टात येतो, असा येतो जसं की त्यांनी खूप मोठा पराक्रम केलेला आहे. पण 3-3 वर्ष होऊन सुद्धा फास्ट ट्रॅकमध्ये काही न्याय मिळत नसेल तर हे कुठेतरी अयोग्य आहे असं आमच्या सगळ्यांचं त्या मत आहे. त्यामुळे याच्यासाठी स्पेशल कायदा हा लवकरात लवकर आणण्यासाठी मीडियाने सुद्धा प्रयत्न आणि पाठपुरावा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे कोणालाही न्याय मिळणार नाही आणि हे शासन आपटलं पाहिजे असं जरांगेने वक्तव्य केलं. काय सांगितलं? बघा, मी राजकीय कुठेही वक्तव्य इथं करणार नाही. माझं एकच मत आहे, हे सगळे आकडेवारी आपण बघितलं तर नक्कीच 2014 पासून महिलांच्या बाबतीतले अत्याचार आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये त्याच्यात खूप मोठी वाढ ही दुर्दैवाने तिथं झालेली आहे. आणि कायदा होत असताना कायद्यामध्ये इतक्या पळवाटा आहेत की त्याच्यातून कुणीही जर पैसा खर्च करायला तयार असेल, जो कोणी गुन्हेगार असेल तर सहजपणे तो बाहेर निघू शकतो, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे कायदा लवकरात लवकर बदलणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याचबरोबर माझं एवढंच मत आहे या सरकारला, बस झालं ना, आता इलेक्शन सगळे संपले. इलेक्शन आता इलेक्शन आणि राजकारण हे जरा बाजूला ठेवा. सामान्य लोकांसाठी तरी कुठंतरी काम करा, तुम्ही तिथं सुरुवात करा. अहो फास्ट ट्रॅकला लोक स्लो ट्रॅक म्हणायला लागलेत आणि लोकच म्हणतात की असं जर होत चाललं तर उद्या आम्ही आंदोलन आणि संघर्ष कसा करायचा, का करायचा, जर न्यायच मिळत नसेल. त्यामुळे ही परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे शक्ती कायदा हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी स्पेशल सेशन हे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दादा, आपण आरोपीला बंधुबाबा म्हणून संबोधलं मगाशी, पण ह्या प्रकरणामध्ये जादूटोणाविरोधी कुठलाही कलम लावला गेलेला नाही. भोंदूबाबा म्हणजे आता त्याच्यामध्ये तो डॉक्टर नसताना सुद्धा कुठंतरी मानसिक कोणाला रोग असेल, पोटाचं काय असेल तर त्याच्याबरोबर भोंदूगिरी करून कुठली तरी औषधं तो तिथं देत होता आणि अनेक लोकांना तिथं असं फसवलंय. तुम्ही जर बघितलं, दाभोळकर साहेबांनी जो कायदा आणण्यासाठी सरकारला भाग पडला आणि सरकारने सुद्धा 2013ला जो कायदा आणला, जो अंधश्रद्धा कायदा आहे, त्याला अजूनपर्यंत अधिकारी दिला गेला नाही. 2014 पासून तिथं कायदा आहे पण अधिकारी नाही. तुम्ही कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊन विचारा की अरे तो जो अंधश्रद्धेचा कायदा त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा, काय पनिशमेंट आहेत, काय ते सांगू सुद्धा शकणार नाही, कारण त्याचा पाठपुरावा दुर्दैवाने तिथं झाला नाही. आणि भोंदूबाबाच्या केसेस जर आज तुम्ही बघितल्या तर खरात प्रकरणापासून तर काल करमाळ्याचं कोणतरी तिथं सापडला आणि इथं सुद्धा भोंदूबाबा. कुठं ना कुठं तरी या भोंदूबाबाच्या लोकांचं तिथं गट्स वाढतायत, नाहीतर त्यांना भीती वाटत नाही म्हणून या गोष्टी तिथं होतात. लोकांना फसवतात, पैसा अपाट कमवतात. आता तो खरात जो माणूस आहे महिलांवर अत्याचार करतो आणि त्याला शक्तीपीठ मार्ग जिथं शेतकरी विरोध करतात तिथं जाऊन जमीन घेतली आणि त्याला आता मोबदला मोठ्या प्रमाणात मिळाला. 10 वर्षात
2000 कोटीची मालमत्ता त्यांनी कमवली असं तिथं म्हणतात. आणि हा बोंधूबाबा तसाच त्याचा एक भाग आहे, लोकांना फसवतो. त्यामुळे हा जो कायदा आहे तो कडक केला पाहिजे. मी काल परवा गव्हर्नर साहेबांना जाऊन भेटलो, विनंती केली, एक तर हा जो कायदा आहे अंधश्रद्धेच्या बाबतीतला तो कडक करा, अधिकाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी नियुक्त करा, सरकारला सांगा की बाबा कायदा कडक करा. आणि त्याच्याच बरोबर महामानवांच्या विरोधात जे काही लोक उठसूट बोलायला लागलेत त्याबद्दलचा सुद्धा कायदा आणण्यासाठी सरकारला सांगा अशी आम्ही विनंती केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.